हॅलो नवी मुंबईकर. सो आज मी आलेली आहे महालक्ष्मी सरस इकडे, जे लोकेटेड आहे वाशी सिडको एक्झिबिशन सेंटरला. आणि ह्याचे टायमिंग्स आहे सकाळी 10 ते रात्री 10पर्यंत. सो जसे तुम्ही आतमध्ये एंटर कराल, इकडे भरपूर सारे स्टॉल्स आहेत. इकडे ग्रामीण भागातले जे महिला आहेत ते आपले प्रोडक्ट्स घेऊन आलेले आहेत. सो एकदम हँडमेड आणि घरगुती प्रोडक्ट्स आहेत. तुम्ही नक्की व्हिजिट करा. जर तुम्ही नवी मुंबईमध्ये वाशीमध्ये राहत असाल तर तुम्ही नक्की या आणि इकडून काही ना काहीतरी घेऊन जा. मी बरीच शॉपिंग केलेली आहे, तुम्हाला मी एंडला दाखवेन. आणि जसं तुम्ही बघू शकता इकडे लाकडाचे थोडेफार असे शोपीसेस आहेत. इथे महाराष्ट्रीयन ज्वेलरीजचे खूप व्हरायटी आहेत. हे नेहा कलेक्शन म्हणून स्टॉल होतं, तुम्ही नक्की व्हिजिट करा. जसं तुम्ही बघू शकता हा नेकपीस आणि हा इयरकप्स किती सुंदर आहे. मी घेतलेला आहे एक, मी तुम्हाला लास्टला दाखवेन. आणि तसेच बरेच काही वेगवेगळे ज्वेलरीज अवेलेबल आहेत इकडे. आणि जर तुम्हाला साडीज आवडतात, तुम्ही साडीज वगैरेचे कलेक्शन इकडे बघू शकता. ड्रेस मटेरियल्स होते, प्युअर कॉटनचे होते, खूप छान. आणि हे जे तुम्ही बघताय फ्लावर्स, हे कॉर्नचे जे साल्टे असतात त्याच्यानी बनवलेले आहेत. आणि बरेच हँडमेड ज्वेलरीज वगैरे आहेत. क्रोशेवालं आयटम्स आहेत इकडे. खूप मस्त मस्त आयटम्स होते. ऑक्सिडाइज ज्वेलरीचे स्टॉल्स होते. आणि प्राइसिंगमध्ये पण म्हणजे जास्त एवढे महाग नव्हते. तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि बघा. हे जे लॅम्प्स आहेत हे लेदर लॅम्प्स आहेत, तर त्याचं क्वालिटी आणि ते मस्त होतं. काहीतरी 1800चे होते. हे स्टोन घड्याळ आहेत, हे पण खूप युनिक होतं. इकडे कॉटनचे वगैरे पण छान ब्लाउजेस वगैरे मिळत होते. 950पासून स्टार्टिंग. ब्लॉक प्रिंट्सचे शॉर्ट कुर्तीज आणि लाँग कुर्तीज पण अवेलेबल होते. 650, 500, 650 अशा रेंजमध्ये. सो या स्टॉलवरती होममेड सीड्स आणि ड्रायफ्रूट्सचे लाडू मिळत होते. ज्वारीचा चिवडा वगैरे अवेलेबल होता. सो असे बरेच काही वेगवेगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. तुम्ही आलात तर नक्की सगळे स्टॉल्स एक्सप्लोर करा. तुम्ही घ्या किंवा नका घेऊ, पण येस तुम्ही सगळं एक्सप्लोर करा. तुम्हाला नक्कीच काही ना काहीतरी घ्यायची इच्छा होईलच. इकडे अंजिनचे स्टॉल होतं. इकडे पण असे कुरडई वगैरे, ते तेलातले मिरच्या वगैरे असे मिळत होत्या. ह्यांचा हा स्वतःचा ब्रँड होता लोणच्याचा. आणि इकडे बरेच व्हरायटीमध्ये लोणचं वगैरे सगळं मिळत होतं. नक्की व्हिजिट करा. सो इकडे इन्स्टंट जे ज्यूस आणि सोडाचे फ्लेवर्स असतात ते इथे अवेलेबल होते. त्याच्याच बाजूला हे छान छान देवांची मूर्ती आणि फायबरनी बनवलेल्या या महाराजांच्या मूर्त्या होत्या. खूप सुंदर होत्या, खूप छान. त्याच्याच नंतर आम्ही एक स्टॉलवरती व्हिजिट केलं, जिथे आम्ही अगरबत्ती, धूप आणि गीर गाईचं गावठी तूप घेतलेलं होतं. इथे असे वेगवेगळे कॅनव्हसवर बनवलेले पेंटिंग्स वगैरे होते, फ्रेम्स वगैरे होते. खूप छान होतं. मग त्याच्यानंतर आम्ही थोडंसं एक्सप्लोर केलं आणि मग आम्ही डिसाईड केलं की चला फूड झोनमध्ये जाऊया. फूड झोनमध्ये पण बरेच स्टॉल्स होते. फिश वगैरे, चिकन, व्हेज, स्नॅक्स आयटम्स भरपूर मिळत होते. आणि तिकडेच बाजूला म्युझिकल काहीतरी शो चालू होता, तो वगैरे बघितला आम्ही. आणि मग आम्ही परत आपला डे एंड केला आणि घरी निघालो. सो आता मी तुम्हाला दाखवते मी काय काय घेतलेलं आहे. हे बरेच काही आयटम्स मी घेतलेले आहेत. सो असे तुम्हाला पण जर घ्यायचे असतील आणि तुम्हाला एक्सप्लोर करायचे असतील तर तुम्ही नक्की जा. हे 4 एप्रिलपर्यंत चालू आहे. सो तुम्हाला जर हा